मित्रांनो, आज आपण एका अशा महामानवाच्या आयुष्यातील काही भीषण आठवणींचा प्रवास करणार आहोत, ज्याने भारताचे संविधान लिहिले, पण ज्याला स्वतःच्याच देशात माणूस म्हणून स्वीकारले जाण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करावा लागला. डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातील आठवणींचे संकलन म्हणजे वेटिंग फॉर अ विजा. परदेशी लोकांना अस्पृश्यतेची भीषणता समजावून सांगण्यासाठी त्यांनी ही उदाहरणे मांडली आहेत. हे पुस्तक आपल्याला सांगते की एखादी व्यक्ती गावाच्या कडेला राहून गावाची सेवा करते, पण तरीही तिला स्पर्श करणे पाप का मानले जाते. गोष्ट 1901 सालची आहे, जेव्हा डॉक्टर आंबेडकर केवळ 9 वर्षांचे होते. त्यांचे वडील साताऱ्याहून कोरेगावला बदलीवर गेले होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत वडिलांना भेटण्यासाठी भीमराव, त्यांचा भाऊ आणि बहिणीची मुले प्रवासाला निघाली. त्यांनी नवीन इंग्रजी पद्धतीचे शर्ट, मखमली टोप्या आणि रेशमी काठ असलेली नवीन धोतरे घातली होती. जेव्हा ते मसूर स्टेशनवर उतरले, तेव्हा स्टेशन मास्तरने त्यांना ब्राह्मण मुले समजून आदराने चौकशी केली. पण जेव्हा भीमरावने सत्य सांगितले की आम्ही महार आहोत, तेव्हा स्टेशन मास्तरचा चेहरा एका क्षणात बदलला आणि तो तिरस्काराने मागे गेला. तिथे अनेक बैलगाड्या होत्या, पण कोणताही गाडीवान अस्पृश्यांना नेण्यास तयार नव्हता. शेवटी मुलांनी स्वतः गाडी चालवावी आणि गाडीवानाने पायी चालावे या अटीवर प्रवास सुरू झाला. रात्रीच्या अंधारात तहान लागल्यावर जेव्हा त्यांनी नदीच्या पात्रातील पाणी पाहिले, तेव्हा ते गाई म्हशींच्या मूत्राने आणि घाणीने माखलेले होते, जे पिणे अशक्य होते. टोल कलेक्टरच्या झोपडीजवळ त्यांनी आपली ओळख मुसलमान म्हणून सांगितली, पण तिथेही त्यांना पाणी मिळाले नाही. डॉक्टर आंबेडकर आठवतात की शाळेतही त्यांना एका कोबऱ्यात गोणपाटावर बसावे लागे आणि शिपायाने वरून पाणी ओतल्याशिवाय त्यांना पाणी पिता नसे. नो पिऊन नो वॉटर. 1918 मध्ये डॉक्टर आंबेडकर अमेरिकेहून परतले आणि बडोदा संस्थानात नोकरीला लागले. 5 वर्षे परदेशात राहिल्यामुळे त्यांच्या मनातून अस्पृश्यतेची जाणीव पुसली गेली होती. पण बडोदा स्टेशनवर उतरताच पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला. कुठे जायचे? कोणत्याही हिंदू हॉटेलने त्यांना जागा दिली नाही. शेवटी त्यांनी ओळख लपवून एका पारशी खानावळीत मुक्काम केला. तिथे ते एका अंधाऱ्या वटवाघळांनी भरलेल्या हॉलमध्ये राहू लागले, जिथे त्यांना एखाद्या गुहेत असल्यासारखे वाटायचे. 11व्या दिवशी हातात काठ्या घेतलेले डझनभर संतप्त पारशी लोक त्यांच्या खोलीवर चालून आले आणि ओरडले, तू पारशी खानावळ बाटवलीस. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना विनवणी केली, पण त्यांना तिथून हाकलून देण्यात आले. त्यांचे हिंदू आणि ख्रिश्चन मित्रांनीही त्यांना घरी ठेवून घेण्यास नकार दिला. ज्या माणसाने कोलंबिया विद्यापीठातून पदवी मिळवली होती, त्या माणसाला त्या रात्री बडोद्याच्या सार्वजनिक बागेत बसून अश्रू ढाळावे लागले. तेव्हा त्यांना समजले की जो हिंदूंच्या लेखी अस्पृश्य आहे, तो पारशी लोकांसाठीही अस्पृश्यच आहे. 1929 मध्ये डॉक्टर आंबेडकर एका समितीचे सदस्य म्हणून चाळीसगावला गेले होते. तिथल्या टांगेवाल्यांनी त्यांना आपल्या गाडीत बसवण्यास नकार दिला, कारण ते त्यांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात होते. अस्पृश्य समाजातील लोकांनी स्वतः टांगा भाड्याने घेतला, पण त्यांना टांगा चालवण्याचा अनुभव नव्हता. परिणामी पुलावर टांगा उलटला आणि डॉक्टर आंबेडकर गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि ते अनेक दिवस अंथरुणाला खिळून होते. एक साधा टांगेवालाही स्वतःला बॅरिस्टर आंबेडकरांपेक्षा श्रेष्ठ मानत होता, केवळ त्याच्या जातीमुळे. 1934 मध्ये डॉक्टर आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांसोबत दौलताबादचा किल्ला पाहण्यास गेले. किल्ल्याबाहेरील एका हौदात हातपाय धुतल्यामुळे तिथले मुसलमान लोक जोरात ओरडले. ढेड लोकांनी पाणी विटाळले. तिथे मोठा जमाव जमला आणि त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. डॉक्टर आंबेडकरांनी विचारले, जर मी मुसलमान झालो तर तुम्ही मला पाणी घेऊ द्याल का? या घटनेने सिद्ध केले की अस्पृश्यता ही केवळ हिंदूंची नाही, तर इतर धर्मांच्या लोकांच्या मनातही खोलवर रुजली होती. डॉक्टर आंबेडकर पुस्तकात एका अस्पृश्य शिक्षकाचे पत्र देतात, ज्याच्या पत्नीला प्रसूतीनंतर न्यूमोनिया झाला होता. सवर्ण डॉक्टराने त्या महिलेला स्पर्श करण्यास नकार दिला आणि तिला वस्तीबाहेर तपासले. परिणामी योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. हिंदू लोक माणुसकीपेक्षा अस्पृश्यतेला जास्त महत्त्व देतात, हेच यातून स्पष्ट झाले. तसेच 1936 मध्ये एका भंगी समाजातील मुलाला तलाठी म्हणून नोकरी मिळाली, पण कार्यालयात त्याला कोणीही पाणी देत नसे. कार्यालयातील शिपाईही त्याच्यावर खेकसत असत. एके दिवशी तो खुर्चीवर बसला म्हणून गावातील लोकांनी त्याला मारण्यासाठी घेराव केला. त्याला इतकी भीती वाटली की त्याने आपल्या मृत्यूची चिठ्ठी मामलतदाराला लिहिली आणि शेवटी नोकरी सोडून दिली.
वेटिंग फॉर अ विजा म्हणजे केवळ प्रवासाचा परवाना नाही, तर एका विद्वान माणसाने समाजात माणूस म्हणून स्वीकारले जाण्यासाठी केलेली प्रतीक्षा आहे. डॉक्टर आंबेडकरांचा हा संघर्ष केवळ एका वर्गासाठी नव्हता, तर तो मानवी प्रतिष्ठेसाठी होता. आजही आपण कोणाला तरी अशाच एका विजासाठी ताटकळत ठेवत आहोत का, याचा विचार करणे आवश्यक आहे.